तर मित्रांनो, तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला माझ्याकडून आणि माझ्या एडिटिंग फॅमिलीकडून महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। तर मित्रांनो, सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये यायचं आहे आणि हर हर महादेवाशी कमेंट तुम्हा सर्वांना या ठिकाणी करायचं आहे। तर मित्रांनो, हा जो काय असेल तर हा आपला महाशिवरात्रीचा दुसरा व्हिडिओ आहे। तर याच्या आधी काल एक आपण व्हिडिओ आणला होता, तर जी काही डिझाइन असेल ती आता तुमच्या या ठिकाणी स्क्रीनवर दिसत असेल आणि आजची जी काही डिझाइन असेल ती सुद्धा या ठिकाणी आता तुमच्या स्क्रीनवर डिस्प्ले व्हायला सुरुवात झालेली असेल। तर मित्रांनो, जी काही डिझाइन असेल ती मी तुम्हाला पूर्ण झूम करून या ठिकाणी दाखवतोय। तुम्ही बघू शकता एकदम HD क्वालिटी जी काही डिझाइन असेल ती या ठिकाणी तयार झालेली आहे आणि सोबतच डिझाइनचं जे काही लुक असेल ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी चेकआउट करू शकता। ओके, तर मित्रांनो, सेम डिझाइनचं PNG मटेरियल सोबतच PL फाईल जे काही असेल ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक्स आहेत, त्या ठिकाणी जाऊन ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि डाउनलोड करण्यासाठी लागणारा पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे। सोबतच मित्रांनो, तुम्हाला जर काही अडचण येत असतील किंवा तुम्हाला जर काही माहिती समजली नसेल तर त्यासाठी तुम्ही जाऊ शकता इंस्टाग्रामला आणि इंस्टाग्रामला गेल्याच्या नंतर मला त्या ठिकाणी मेसेज करू शकता। सर्वांना रिप्लाय या ठिकाणी मी करत असतो, फक्त रिप्लाय येण्यासाठी थोडासा वेळ लागेल, तर त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही काही गडबड न करता तुमची जे काही अडचण असेल ती मला या ठिकाणी सांगू शकता। ओके, तर अशाच पद्धतीने आपले जे काही पेज असेल तर पेज या ठिकाणी आहे, थोडेसे जे काही डिझाईन्स असतील, रील्स वगैरे असेल तर मी या ठिकाणी पोस्ट करत असतो आणि इथून पुढचे जे काही अपडेट असतील ते तुम्हाला रेग्युलर या ठिकाणी पाहिजे असेल तर तुम्ही इंस्टाग्रामला नक्की या ठिकाणी जॉईन व्हा। तर या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता अशा पैसे आपली जी काही असेल तर ती आयडी या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे। ओके, सोबतच मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी आजचे जे काही मटेरियल असेल ते मटेरियल या ठिकाणी दाखवतोय। तर फोल्डरचं जे काही नाव असेल तर ते तुम्हाला मिळणार आहे महाशिवरात्री 02 नावानं। तर म्हणजे आजचा जो काही दुसरा व्हिडिओ असेल त्याच्यामुळे आपण तशा पद्धतीने नाव या ठिकाणी दिलेला आहे। तर सगळ्यात पहिले जे काही असेल ते मी तुम्हाला बॅकग्राऊंड दिलेला आहे, ते बॅकग्राऊंड तुम्ही या ठिकाणी बघू शकताय। तर याच्यामध्ये जे काही कैलास पर्वत असेल ते थोडंसं आपण या ठिकाणी ब्लर मध्ये टाकून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर बाकीचा जो काही सेटअप असेल तो तुम्हाला या ठिकाणी डायरेक्टली मी प्रोव्हाइड केलेला आहे। ओके, त्याच्यानंतर साईडला बघू शकताय या ठिकाणी शिवजींचा जो काही PNG असेल तो PNG सोबतच त्याच्या मागे या ठिकाणी एक फ्लेअर टाकलेला आहे, तुम्ही बघू शकताय। तो फ्लेअर या ठिकाणी अप्लाय करून तुम्हाला एक बॅनर या ठिकाणी मी दिलेला आहे, सोबतच बॅकग्राऊंडला जो काही PNG असेल तो सुद्धा अटॅच करून या ठिकाणी कॉम्बो मध्ये तुम्हाला देऊन टाकलेले। ओके, हे तुम्ही डायरेक्टली घेऊ शकता आणि याच्यामध्ये तुमचे जे काही नाव वगैरे असेल ते ॲड करून तुम्ही तुमची जे काही डिझाइन असेल ती फायनल या ठिकाणी करू शकता। या ठिकाणी बघू शकता ही जे काही युनिक वाली आपली नेम प्लेट असेल तर या ठिकाणी नेम प्लेट दिलेली आहे मी तुम्हाला। त्यानंतर मॉडेल, त्याचं नाव, त्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता हा जो काही टेक्स्ट असेल तर आज आपण या ठिकाणी गोल्डन इफेक्ट जो काय असेल तो या ठिकाणी टेक्स्टला दिलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण जे काही नाव असेल तर ते या ठिकाणी यूज केलेलं आहे, तर हे तुम्हाला दिले। त्याच्यानंतर एक छोटंसं जे काही आपला टेक्स्टची PNG असते ही सुद्धा या ठिकाणी प्रोव्हाइड केलं आहे। त्याच्यानंतर माझा लोगो आणि फायनली सर्वात शेवटी जी काही डिझाइन असेल सर्व PNG यूज केल्याच्या नंतर ती या काहीशा अशा पद्धतीने या ठिकाणी दिसेल। तर तुम्ही तुमच्या या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता। तर शेवटची जी काही डिझाइन असेल ती तुम्हाला काहीशा अशा पद्धतीने बघायला या ठिकाणी मिळणार आहे। ओके, एवढ्या सगळ्या जे काही PNGs असेल या ठिकाणी दिलेले आहेत आणि मी दिलेली डिझाइन तुम्ही तुमची जी काही मार्केटिंग असेल त्याच्यासाठी सुद्धा या ठिकाणी यूज करू शकता। मला कुठल्याही पद्धतीची काही प्रॉब्लेम या ठिकाणी राहणार नाहीये। तर मित्रांनो, आता जाऊयात आपण डिझाइन कशी करायची ते बघण्यासाठी। तर सिम्पली जे काही पिक्सेल लॅबचं ॲप्लिकेशन असेल तर ते मी या ठिकाणी ओपन केलंय। तर ओपन केल्याच्या नंतर बघू शकता कालची जी काही PL फाईल असेल या ठिकाणी ओपन झालेली आहे। तर ही जी काही व्हिडिओ असेल तर काल आला होता, तर आज जर तुम्हाला पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकून ठेवतोय, तुम्ही जाऊन हा व्हिडिओ सुद्धा या ठिकाणी चेकआउट करू शकता। तर मित्रांनो, आज आपल्याला काय करायचं हे सगळं या ठिकाणी कट करतोय, पुन्हा एकदा ॲप्लिकेशन चालू करतोय। या ठिकाणी न्यू टेक्स्ट तुम्हाला दिसेल, हे या ठिकाणी डिलीट करायचं, 3 डॉटवर क्लिक करायचे आणि थ्री डॉटवर क्लिक करायचं। त्याच्यानंतर यायचं तुम्हाला इमेज साईजवर आणि या ठिकाणी जे काही 1280 साईज दिसत असेल तर ही तुम्हाला कट करायचं आणि या ठिकाणी तुम्हाला 5,000 अशा पद्धतीने टाकायचे आणि ओकेच्या ऑप्शनवर क्लिक करायचे। त्याच्यानंतर काहीसं अशा पद्धतीने तर डबल चौकोनवर क्लिक करा, कलर्सवर यायचे आणि पांढरा रंग जो काय असेल तो तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा। हा सिलेक्ट झाल्याच्या नंतर प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी, त्याच्यानंतर 3 डॉट ब्राउजच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि जे काही फोल्डर असेल आज दिलेलं तर ते फोल्डर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं। तर या ठिकाणी बघू शकता महाशिवरात्री 0.2 अशा पद्धतीने घेतल्याच्या नंतर जे काही PNGs असेल सर्व या ठिकाणी येतील। आल्याच्या नंतर हा जो काही कॉम्बोचा PNG असेल हा तुम्हाला या ठिकाणी ऍड करायचा आहे। ऍड केल्याच्या नंतर अशा पद्धतीने लॉक करून टाका, पुन्हा एकदा प्लसवर क्लिक करायचे, त्याच्यानंतर इथे यायचे आणि आल्याच्या नंतर खाली जी काही तुम्हाला टेक्स्टची नेम प्लेट दिली असेल तर ही नेम प्लेट तुम्हाला या ठिकाणी यूज करायची आहे। मित्रांनो, काहीशा अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी ही यूज करू शकता, पुन्हा तिला सुद्धा या ठिकाणी लॉक करायचं आहे। त्याच्यानंतर तुमचा जो कोणी मॉडेल असेल, समजा त्याचा जो काही फोटो असेल तो फोटो या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा आहे। तुम्ही या ठिकाणी पॉलिटिकली वाल्यांसाठी यूज करू शकता किंवा तुमच्या पर्सनलसाठी सुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तर हा डिझाइन या ठिकाणी तुम्ही यूज करू शकता। त्याच्यानंतर त्याचं जे काही नाव असेल तर ते नाव तुम्हाला या ठिकाणी ऍड करायचं आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी नाव या ठिकाणी यूज केलेलं आहे। तर बऱ्याच जणांचं काल कमेंटमध्ये विचारणं होतं की हा फॉन्ट कोणता आहे, तर मित्रांनो हा इन्फिनिटीचा फॉन्ट आहे। तर तुम्ही या ठिकाणी परचेस करू शकता तो फॉन्ट आणि यूज करू शकता। तर या ठिकाणी बघू शकता हा जो काही टेक्स्ट PNG असेल हा सुद्धा मी या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे तुम्हाला। हा गोल्डन वाला इफेक्ट एकदम जबरदस्त दिसतो मित्रांनो आपल्या डिझाइनवर, तुम्ही सुद्धा नक्की यूज करून बघा कसं वाटलं काय नाही ते कमेंट बॉक्समध्ये बिलकुल सांगा। या ठिकाणी हे झालं, याच्यानंतर प्लसवर क्लिक करून फ्रॉम
गॅलरी, पुन्हा एकदा या ठिकाणी ब्राउझर जायचं आहे आणि या ठिकाणी जे काही छोटंसं टेक्स्ट असेल, म्हणजे आपण एक मंत्र घेतलेला आहे, तर हा मंत्र तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचा आणि लॉक करायचा आहे. आणि एवढं सगळं झाल्याच्या नंतर सर्वात शेवटी मित्रांनो, तुमचा जो काही लोगो असेल, जे तुम्ही जे कशा पद्धतीने यूज करताय तसा तो जो काही लोगो असेल, तर तो लोगो तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने डिझाईनमध्ये ॲड करून टाकायचं आहे. रिलेटिव्ह साईज 100% करा आणि तुमचं काम या ठिकाणी होऊन जाईल. तर मित्रांनो, जे काही डिझाईनच्या जे काही PNGs मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवल्या होत्या, तर तेच PNG यूज केल्याच्या नंतर आपली डिझाईन कशी दिसते ती आता तुमच्या या ठिकाणी स्क्रीनवर दिसत असेल. आणि जो काही पासवर्ड असेल तो पासवर्ड तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मी पिन करून ठेवलेला आहे. मी जे तुम्हाला शुभेच्छा देणारी कमेंट असेल ती ओपन करा, त्याच्यामध्ये 4 अंकाचा पासवर्ड असेल, तोच पासवर्ड यूज करून तुम्ही PNG फाईल आणि सोबतच PIL फाईल दोन्ही या ठिकाणी ओपन करू शकता. बाकी मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठेही कसल्याही पद्धतीची अडचण वाटली असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा इंस्टाग्रामला जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकता. बाकी मित्रांनो, भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.